नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी देशभरात, राज्यभरात तुमच्या गाव पातळीवरती काय घडतंय त्याची प्रत्येक ताजी अपडेट या बातमीपत्रातून आपण जाणून घेणार आहोत. आणि सुरुवातीला जाणून घेऊया की आज राज्यातलं हवामान कसं असणार आहे. तर राज्यात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं आपण पाहतोय आज राज्यात पूर्णतः येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वादळी वारे सुद्धा वाहतील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येलो अलर्ट आहे. विदर्भातील काही जिल्हे अगदी त्यांचं तापमान 40ची पार गेलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडीतील IT पार्क हा वॉटर पार्क झाला होता. 10 मिनिटं झालेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते अगदी जलमय झाले. तर काही ठिकाणी दुचाकी सुद्धा वाहून गेल्या. शांतीनगर, टेल्को रोड परिसरातही तुफान पावसामुळे पाणी साचलंय. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्यानं पाणी साचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दृश्य आपण पाहतोय अगदी बस अर्ध्याही पेक्षा वरती पाण्यामध्ये गेलेली आहे. ही संपूर्ण दृश्य पुण्यातल्या हिंजवडी पार्कची आहे. IT पार्क आहे हा, मात्र त्याचं वॉटर पार्क झाल्याचं आपण पाहतोय. अगदी बस चालकाला अर्धी बस बुडेल इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. खरं तर हा प्रवास धोकादायक आहे, फक्त बस चालकासाठीच नाही तर तिथल्या प्रवाशांसाठी सुद्धा. आणि म्हणून नेमकं प्रशासनाचं नियोजन कुठे कमी पडलंय हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय. दरवेळी पुण्यामध्ये असं पाणी साचतं आणि त्यामुळे त्यावरती कुठलाच एक उपाययोजना केली जात नाही. नागरिकांमध्ये संताप सुद्धा यामुळे दिसतोय. तर हीच दृश्य आपण पाहतोय. पुण्यातली ही दुसरी दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे रस्ते जलमय झालेले. लोकांना रस्ता काढायला रस्ताच दिसत नाहीये. प्रवास कसा करणार ही दृश्य आपण त्यातून पाहतोय. ड्रेनेज लाईन जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. तिथला पाण्याचा निचरा होत नाही आणि म्हणून संपूर्ण रस्त्यांवरती पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. रस्ते नाही तर तलाव झालाय की काय असा प्रश्न आहे. अगदी ही बस स्टॉपवरची आपण दृश्य पाहतोय. बस स्टॉपच्या बसण्याची सीट असतं त्यावरती इथे प्रवासी उभे असलेले दिसत आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांचे पाय पाण्याखाली दिसत आहेत. ही 3 दृश्य पुण्यातलं सध्याचं चित्र दाखवते. हिंजवडी, शांतीनगर आणि भोसरी हे 3 महत्त्वाचे एरिया पुण्यातले, जिथे नेहमी गर्दी असते, वर्दळीचा भाग असतो, प्रवासी ये जा करत असतात आणि अशा ठिकाणी अगदी पाणी साचलेलं आहे. झाडं सुद्धा दिसत नाहीये, गुडघाभर पाणी आहे. तर ही संपूर्ण परिस्थिती आपण जी पाहतोय ती कालची परिस्थिती आहे. कारण काल पुण्यामध्ये अचानक पाऊस आला होता आणि तो इतका दमदार कोसळला की अशा प्रकारे रस्ते जलमय झाले होते. काल संध्याकाळची ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. दमदार पावसानं बॅटिंग केली आणि त्यानंतर IT पार्क वॉटर पार्क झाला होता. तर रिमझिम पावसात गौतमी पाटीलनंही डान्स केलाय. तिनं डान्सचा व्हिडिओ आता शेअर केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून चाहते अगदी खुश झाले. नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचं छत कोसळलं, कुठं नुकसानही झालं. तर नगरसूलमध्ये घराचं छत कोसळून एक गंभीर जखमी झाली. अंदरसूलमध्ये गायींच्या गोठ्याचे शेड कोसळून 10 गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडं कोसळून वाहनांचंही नुकसान झालंय.
तिकडे मराठवाड्यात जालन्यात सुद्धा काही भागांमध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे जालन्यातील धार कल्याण परिसरात घरावरचं पत्र सुद्धा उडालं। यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूसह घरात साठवलेले धान्याचे साठे देखील जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ह्या व्हिडिओ काढून टाकू राहिला आणि ते हे पोरांचा मोबाईल हे झालाय ना। तर पावसाची खबरबात सविस्तरपणे जाणून घेतली। आता जरा वळूयात की राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे। राजकारणाची खबरबात घेऊयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवरच चाललोय असं अगदी मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं। राज ठाकरे घरातून बाहेर जात असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं आणि मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलेलं आहे। काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी टाकलेल्या या गुगलीमुळे चर्चांना पुन्हा उधाण आलंय। युतीच्या चर्चांसोबत एकला चलोरीची देखील चाचपणी आता केली जाते का असा सवाल उपस्थित होतोय। कारण मनसेच्या सावध भूमिकेत प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार करण्यात आले। दोन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली आहे। मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या हालचाली सुरू झाल्यात। तर 13 जूनला मनसेची पुन्हा गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे। आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे। त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं। तर युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। मनसेने तयारी सुरू केली आहे। नेमकं हा प्लॅन ए आणि प्लॅन बी काय सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर प्लॅन ए आणि प्लॅन बी काय तर राजकीय ताकदीबाबत सध्या चाचपणी सुरू आहे। 36 विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला जातोय। रिक्त पद, पक्षाची स्थिती, अपेक्षित बदल या सगळ्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे। तर मतदारसंघांबाबत नवे अहवाल सुद्धा सादर केले जातील। मनसेच्या आधीच्या जागा, मराठी पॉकेट्स तपासण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तर एकंदरीतच असा हा प्लॅन आहे, प्लॅन ए आणि प्लॅन बी, ज्यावरती सध्या मनसे काम करते आणि त्यानुसार पुढे युती होणार। तर आता बातमी आहे ती पवार कुटुंबियांसंदर्भात। पवार काका पुतळ्या एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी मोठं विधान केलंय। पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात। 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असं सुतोवाचच मिटकरींनी केलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की एकीकडे ठाकरे घराणं जे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे नुकतीच फूट पडलेलं जे राष्ट्रवादी पक्षाचं पवार घराणं आहे ते सुद्धा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आणि त्या संदर्भात अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरींनी सुतोवाचच केले। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल। अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। आणि आता थेट नाशिकमध्ये जातोय। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावण्यात आलेला आहे। आताची बातमी आपण पाहतोय, बकरी ईदची नमाज झाली आणि त्यानंतर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावण्यात आला। नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी नमाज पठणाच्या वेळी शुभेच्छा देण्यासाठी हजर होते, मात्र अधिकाऱ्यांची पाठ वळताच हा झेंडा फडकावण्यात आला। तर बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। या जिल्ह्यातील माळीवाडा इथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळलाय। समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अद्याप 2 वर्षही पूर्ण झाली नाहीत आणि अशात पुलाचा स्लॅब कोसळलेला आहे। हे दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। स्लॅब कोसळल्यानं महामार्गाच्या कामावरती नेमकं आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।
धुळे सोलापूर महामार्गावरती असलेला हा पूल आहे आणि ज्यावेळी पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळी पुलाखालून काही वाहनं जात होती. त्यावेळी काही दुचाकी स्वार, रिक्षा चालक यांना किरकोळ जखम सुद्धा झालेली आहे. पुलाचा स्लॅब कोसळल्यानं समृद्धी महामार्गावरील कामाच्या निकृष्ट दर्जाचं पितळ उघडं झालेलं आहे. उद्घाटनाची घाई मात्र त्याचं निकृष्ट काम आता समोर येत आहे. 2 वर्षही समृद्धी महामार्गाला झाली नाही आहेत. भेगा दिसताय, स्लॅब कोसळतोय, म्हणून त्याला जबाबदार कोण, प्रशासनाला प्रश्न कसे विचारले जाणार याकडे लक्ष असणार आहे. इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात मात्र वेगवान स्वरूपात. उरणमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या पाणी साचल्यानं पाण्यात गेले होते. शहरासह परिसरात तुफान पाऊस झाला. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली होती. पावसानं हजेरी लावली होती तर अलिबागसह माणगाव, नागोठणे, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड या भागात पाऊस झाला. या पावसानं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. पावसानं उघडीप दिल्यानं शेतातील आंतरमशागतीच्या कामालाही आता वेग आला होता. रायगडमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे ओसंडून वाहू लागले. धबधबे वाहू लागल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इथल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. पाणी बापू भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कड्यावरती धबधबे प्रवाहित झालेत. सततच्या मुसळधार पावसानं डोंगरकडे हिरवाईनं नटलेत आणि याच डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं वैभवशाली रूप बहरून आलंय. सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण आहे. धबधब्यावरती पर्यटक मनसोक्त आनंद लुटतायत. ठाकरे सेना मनसे युती संदर्भात बाळा नांदगावकरांची अगदी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही. वरिष्ठांमध्ये काय चाललंय याची मला कल्पना नाहीये. पक्षप्रमुखांच्या मनात असेल तेच माझ्या मनात आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवरती मंत्री पंकजा मुंडेंनीही भाष्य केलंय. ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात आणि राज्यातही आमचंच सरकार आहे, असं मुंडे म्हणाल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणेंनी मात्र खिल्ली उडवली आहे. आम्हाला झोप लागत नाहीये. एकीकडे 20 आमदार आहेत तर एकाकडे 0 याची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो तर आम्हाला घाम फुटला, याच्या शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकलाय. संजय तुर्डे मुंबईतील कलिना विभागातून निवडून आले होते. संजय तुर्डे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळवण्यात यश आलेलं आहे. यवतमाळमध्ये 4 टवाळखोरांनी एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली आहे. यवतमाळ अमरावती मार्गावरती झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय. एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसल्यानं एसटी चालकानं हॉर्न वाजवला आणि याच कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. तर नागपुरातल्या मानेवाडा मार्गावरती भीषण अपघात झालाय. भरधाव दुचाकीस्वाराची टेम्पोला जोरदार धडक बसली. यात दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. केटरिंगच्या कामावरून घरी परतताना दुचाकीवरून दोघांचाही मृत्यू झालाय. येवला तालुक्यातील विसापूर इथे हाणामारी झाली आहे. जमिनीच्या वादातून जाळपोळ करत
2 गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात 10 जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर जमिनीची मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना दोन्ही गटात हाणामारी झाल्याचं समोर आलंय. समुद्राच्या पाण्यातून मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीत एका डंपर चालकावर कारवाई करण्यात आली आहे. दापोलीतील हर्णे बंदरात जेटीचं काम सुरू आहे. जेटीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावरती आदळून अपघात झाला. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकट भटवाडी इथे भर वस्तीत 14 फुटांचा कोबरा आढळला आणि यावेळी सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत कोबराला पकडला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. दरम्यान वस्तीत कोबरा आढळून आल्यानं इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाडमधल्या राजेवाडीमध्ये घरात मगरीचं पिल्लू घुसलं होतं. सावित्री नदीपात्रात गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. अशात मगरी या मानवी वस्तीत शिरत असून राजेवाडी गावात राहणाऱ्या फैसल आलेकर यांच्या घरात मगरीचं पिल्लू दिसला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीच्या पिल्लाला पकडलं. शिवाय त्याला पुन्हा सावित्री नदीपात्रात सोडून देण्यात आलं. सोलापुरातील वेळापूर इथे भव्य मैदानी खेळ आणि स्वसंरक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी शिबिरामधील मुलांनी विविध मैदानी खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं सादर केली. नाशिकमधल्या निफाडमध्ये सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला आलेल्या 10 वर्षीय मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू झालाय. युवराज मंगेश कोकाटे असं मृत मुलाचं नाव आहे आणि याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 51% पीक कर्ज वाटप करण्यात आलंय. राष्ट्रीयकृत बँकांनी 62,000 शेतकऱ्यांना 846 कोटींचं कर्ज वाटप केलंय. याची टक्केवारी 51% इतकी आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा टक्का अव्वल आहे. जिल्हा बँकेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 78% कर्ज वाटप करण्यात आलंय. पण राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपामध्ये आपला हात आखडता घेतलाय असंच दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सलग 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आलेत. 9 जूनपासून ते 23 जूनपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आलेत. जिल्ह्यात जातीयदृष्ट्या संवेदनशीलता असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच हा निर्णय घेतला गेलाय. यात धरणं, आंदोलन, मोर्चे आणि उपोषण केल्यास कारवाई केली जाणार आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी 2 जूनला शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. पालखीचा आजचा मुक्काम अकोल्यातल्या पातूर शहरात होतोय तर पालखी वाशिम जिल्ह्यातील मेडशीकडे रवाना होणार आहे. या पालखीचं यंदा 56वे वर्ष आहे.